2 वर्षांपूर्वी शिवानी पाटील हिच्या वडिलांचं निधन झालं. एकाकी पडलेल्या आणि संकटात सापडलेल्या कुटुंबाला चहाचा व्यवसाय करून आधार देण्याचं काम शिवानीनं केलं. कुटुंबाची जबाबदारी लहान वयात खांद्यावर पेलून हतबल झालेल्या आईला मोठा आधार दिला. सध्या ती मिस चायवाली म्हणून प्रसिद्ध आहे. रामानंद नगर चौकात तिचा चहाचा गाडा आहे. सकाळी महाविद्यालयाला जायचं आणि परत आल्यावर चहाचा व्यवसाय सांभाळायचा अशी तिची रोजची दिनचर्या. मग त्याच्यानंतर घरची जबाबदारी माझ्या अंगावर पडली. त्यानंतर मी निर्णय घेतला की कुठेही जॉब न करता की स्वतःचा एक बिझनेस चालवावा. त्यात मम्मीची पण माझ्या तब्येत बरी नसते, तिची किडनी ट्रान्सफर केलेली आहे, त्यामुळं तिला पण आधार मिळावा आणि मला पण आधार मिळावा यासाठी मी हा व्यवसाय चहाचा चालू केला. गेली आता 2 वर्ष झाली चहाचा व्यवसाय चालू केला आहे. मग माझी सुरुवात अशा यानं झाली की माझ्याकडं म्हणजे जास्तीचं काही भांडवल नव्हतं, त्यामुळं मी एक छोटी मोठी चायनीजची गाडी घेतलेली. त्याला जर असं एक चहाचा गेटअप वगैरे आणला आणि चहाची गाडी चालू केली. या सगळ्यात तिला गरज होती ती तिच्या हक्काची आणि कायमस्वरूपी चहाच्या गाड्याची. कारण मागील 2 वर्ष भाड्याच्या गाडीवर तिनं हा व्यवसाय केलाय. अनेक दिवस हे स्वप्न ती बाळगून होती, पण मिळणाऱ्या उत्पन्नात हे लगेच शक्य नव्हतं. ही बाब रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांना समजली. यानंतर आज क्लबचे अध्यक्ष संजय भगत आणि सर्व सदस्यांनी एकत्र येत 1 लाख रुपयातून तयार करण्यात आलेल्या कायमस्वरूपी स्टीलचा चहाचा गाडा मदत देऊन तिच्या स्वप्नांना पाठबळ दिलं. या गाड्याचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या मदतीनं भारावून गेलेल्या शिवानीनं रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे आभार मानलेत. मला रोटरी क्लबवाल्यांची भेट झाली. मग त्यानंतर ते दोन्ही सर मला येऊन भेटून गेले की मला म्हणाले की तुला काय लागतंय. मग मी म्हटलं की मला लागते म्हणजे भांडवल, म्हणजे माझ्या मनात होती की स्टीलची गाडी चहाची, त्याशिवाय चहाला हे येणार नाही, उत्साह येणार नाही, चहाला वगैरे माणसाला पण चांगलं दिसणार नाही. त्यामुळं मी स्टीलची चहाची गाडी त्यांच्याकडं मागणी केली. मग त्यांनी मला ही स्टीलची गाडी करून दिली. त्यांचे मी आभार मानते आणि त्यानंतर मला खरंच आनंद झाला की माझं एक स्वप्न पूर्ण झाले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलनं आजवर समाजातील अनेक गरजूंना मदतीचा हात दिलाय. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सबलीकरण, समाजातील वंचित घटक, अंध मुलं, कर्णबधिर, दिव्यांग आदींसाठी विविध कार्यक्रम घेतले. अनेकांनी सढळ हातानं मदत केली. त्यांचं हे समाज उद्धाराचं कार्य अविरत सुरूच आहे. त्यातनंच आम्ही महिलांच्या उन्नतीसाठी आम्ही महाराष्ट्राची गौरवगाथा म्हणून आम्ही ट्रेडिशनल कार्यक्रम घेतला होता सांस्कृतिक. त्यातून जे फंड रेजिंग झालं त्या फंड रेजिंगमधनं आम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना आम्ही मदत केली. त्यातनंच एक आम्हाला वुमन एम्पॉवरमेंटमध्ये एक उदाहरण मिळालं आम्हाला शिवानीचं. आणि शिवानीशी येऊन आम्हाला बोलल्यानंतर शिवानीची आम्हाला स्टोरी समजली. तिची म्हणजे जे स्वतःचं जे काही वडिलांचं निधन झाल्यानंतर जी परिस्थिती होती, तिला आम्ही तिच्या दृष्टीनं तिच्या ज्या व्यवसायाला हातभार लावून तिच्या पुढचं आयुष्य उभा करण्याचं आम्ही तिला कॅन्टीनची सुविधा करून आम्ही देण्याचा प्रयत्न केला यातून. आणि तिच्या पुढच्या आयुष्यासाठी आम्ही ते मदत करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. शिवानी ही खूपच कष्टाळू तर आहेच, शिवाय तिच्यात प्रचंड इच्छाशक्ती आणि सकारात्मकता सुद्धा आहे. अशा स्वाभिमानी होतकरू आणि आत्मविश्वासू शिवानीला मदत करता आली याचा आनंद असल्याच्या भावना प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी व्यक्त केली. पूर्वी अशी परिस्थिती होती की 750 रुपये महिन्याला भाडं देऊन तिचा इथं स्टॉल चहाचा होता. पण ज्यावेळी आम्ही तिला भेटलो त्यावेळी तिचा बोलण्यातला आत्मविश्वास, तिची जिद्द आणि आयुष्यात परिस्थितीचे चटके सहन करूनसुद्धा, संघर्ष असूनसुद्धा मी ताकदीनं पुढे जाणार, मी आत्मविश्वासानं पुढे जाणार, मी काहीतरी करून दाखवणार, हा तिचे जे काही 2-3 वाक्य होती त्या 2-3 वाक्याच्या जोरावरच रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंटरनं तिला 1 लाख रुपये किमतीचा हा टी स्टॉल या ठिकाणी उभा करून दिलेला आहे. आणि ज्यावेळी आपण एखाद्याचं आयुष्य उभं करण्यासाठी काहीतरी करू शकतो त्यावेळेचं जे समाधान आहे ते आमच्या सगळ्या रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या सगळ्या सदस्यांना आहे. आणि एका चांगल्या संस्थेमध्ये रोटरीसारख्या काम करत असताना कोणाला तरी आपण पुढे जाण्यासाठी, त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी मदत करू शकलो, हा आनंद आमच्यासाठी खरोखर लाखमोलाचा आहे. या मदतीने रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलनं तिच्या पंखांना बळ देण्याचं काम केलंय. भविष्यात शिवानी यशाची नवी क्षितिजं गाठेल यात शंका नाही. या मदत प्रदान कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे सचिव रवी खोत, विजय रेळेकर, पंडित कोरगावकर, नरेश शिंगाडे, डॉक्टर समीर कोतवाल, सचिन गाडगीळ, अभय सोनवणे, संयोगिता भगत, वर्षा वायचळ, सविता पाटील आदी उपस्थित होते.